20 जुलैनंतर तुरीचे बाजारभाव पार करणार 9,000 रुपयांचा टप्पा. तर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. शेतकरी मित्रांनो, जसा जसा 20 जुलै जवळच चालला आहे तशी तशी तुरीच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ त्या ठिकाणी होणार आहे, ज्याची कल्पना कदाचित मोठ्या व्यापाऱ्याने त्या ठिकाणी असेल. एकीकडे सणासुदीचे दिवस आता त्या ठिकाणी सुरू होत असल्याने डाळ मिलर्सकडून तुरीची खरेदी अचानक त्या ठिकाणी वाढणार आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या स्टॉक लिमिट या एका निर्णयामुळे बाजारात प्रचंड गुप्त हालचाली त्या ठिकाणी आता सुरू झाल्या आहेत. बाजारामधील जुन्या तुरीची आवक तर संपत आली आहे, पण परदेशातून येणाऱ्या आयातीने संपूर्ण गणितच त्या ठिकाणी बदलून टाकले. अशा काळामध्ये सामान्य शेतकऱ्याला थेट फायदा होणार की हा शेतकरी पुन्हा एकदा तोट्यातच जाणार? तेव्हा शेतकरी मित्रांनो, कोणताही अफवांना बळी न पडता आजच्या व्हिडिओमधून आपण कोणत्याही हवेतील गप्पा त्या ठिकाणी मारणार नाही. तर लागवड क्षेत्र तुरीचं किती असणार आहे, आयात आणि निर्यात यांचं गणित नेमकं काय असणार आहे, सणांच्या पार्श्वभूमीवरती तुरीची आकडेवारी नेमकी कशी असणार आहे, हे समोर ठेवूनच 20 जुलैनंतरचा खरा रिपोर्ट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. योग्य वेळी निर्णय घेतला तर फायदाच होईल. त्यामुळे व्हिडिओ अगदी एकही सेकंद त्या ठिकाणी मिस करू नका. आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सर्वात आधी आपण नजर टाकूयात ते म्हणजे यंदाच्या लागवड क्षेत्रावरती. चालू खरीप भागामध्ये जूनच्या सुरुवातीपासूनच मान्सून लांबल्यामुळे काही भागामध्ये पेरण्या उशिरा झाल्या, पण जुलैच्या पहिल्या 15 वाड्यात पावसाने जोर धरल्यामुळे तुरीच्या लागवडीला त्या ठिकाणी गती मिळाली आहे. देशामध्ये दरवर्षी सरासरी 43 ते 45 लाख हेक्टरवरती तुरीची पेरणी होते. यंदा हा आकडा त्या ठिकाणी गाठला जाण्याचा अंदाज आहे. परंतु आपण उत्पादनाचा विचार जर केला तर देशांतर्गत तुरीचे एकूण उत्पादन हे साधारणतः 33 ते 34 लाख टन होण्याचा अंदाज त्या ठिकाणी कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे. मात्र आपल्या देशांतर्गत मागणी याच्यापेक्षा खूप त्या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणूनच आपल्याला तुरीची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आयात करावी लागते. आता आयातीबद्दल बोलायचं जर झालं तर सध्या देशामधल्या बाजारपेठामध्ये जुन्या तुरीची आवक कमालीची त्या ठिकाणी घटली आहे. म्हणजेच आवक अगदी त्या ठिकाणी नावालाच आहे. देशांतर्गत तुरीचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आयात सध्याला त्या ठिकाणी करतोय. भारत दरवर्षी जवळजवळ 8 ते 10 लाख टन तूर त्या ठिकाणी आयात करतो. यंदा सरकारनं म्यानमार आणि आफ्रिके देशातून, त्यात मोझांबिक असेल, टांझानिया, मालावी या देशातून तुरीची आयात शुल्कमुक्त पद्धतीने त्या ठिकाणी ठेवली आहे. म्यानमारमधून सध्या लेमन तुरीची आयात सध्याला सुरू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचे बाजारभाव तेजीत असल्याने ही आयात सुद्धा त्या ठिकाणी सध्याला महागात पडत आहे. एकंदरीतच बाजारामध्ये जर का परिस्थिती जर पाहिली तर लातूर बाजार समिती असेल, रिसोड असेल, कारंजा असेल, मलकापूर असेल, हिंगणघाट असेल यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला जवळपास 7,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान तुरीला त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर भारतामध्ये तूर डाळीची वार्षिक मागणी सुमारे 44 ते 45 लाख टन त्या ठिकाणी असते आणि आपलं उत्पादन त्या ठिकाणी जवळपास 34 लाख टनांच्या आसपास, म्हणजे दरवर्षी त्या ठिकाणी 10 ते 11 लाख टनांची तूर त्या ठिकाणी असते. जुलै महिन्यानंतर देशात सणासुदीचे दिवस त्या ठिकाणी सुरू होतात. यामध्ये श्रावण महिना असेल, रक्षाबंधन असेल, त्यानंतर येणारा गणेशोत्सव असेल आणि या काळात तुरीची जी काय मागणी आहे ती त्या ठिकाणी 25 ते 30% वाढते आणि याचा थेट परिणाम त्या ठिकाणी बाजारावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर 4 घटकांमुळे तुरीच्या दरावरती त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. पहिला घटक तो म्हणजे त्या ठिकाणी जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टमध्ये पावसाचा खंड जर पडला किंवा जास्त जर पाऊस झाला तर या पिकाच्या आरोग्यावरती त्या ठिकाणी परिणाम होतो आणि परिणामी याचा जो काय फटका आहे तो उत्पादनावरती होतो आणि त्यामुळे तेजी त्या ठिकाणी वाढू शकते. आता दुसरा याच्यामधील मुद्दा असा आहे की केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांवर आणि मिलर्सवर स्टॉक लिमिट लादली आहे. सरकार बाजार नियंत्रित ठेवण्यासाठी बफर स्टॉकमधून तूर त्या ठिकाणी खुल्या बाजारात त्या ठिकाणी विकत आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्यानमारमध्ये तुरीचे भाव काय आहेत आणि तिथून भारताकडे येणारी जहाजे वेळेवर येत आहेत का यावर भारताची बाजारपेठ त्या ठिकाणी अवलंबून असेल आणि म्हणूनच देशांतर्गत तुरीचे साठा आणि दरही त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आता डाळ मिलर्सकडून होणारी खरेदी पुढील काही दिवसात त्या ठिकाणी वाढणार आहे, कारण सणांच्या पार्श्वभूमीवरती डाळीचा जो काही पुरवठा आहे तो त्या ठिकाणी करावा लागणार आहे. एकंदरीत सध्या जर का आपण आकडेवारी जर पाहिली तर साधारणतः 7 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान तुरीची जे काही गणित आहे ते सध्या बाजारभावाचं त्या ठिकाणी फिरत आहे. तुरीच्या भावामध्ये लगेचच मंदी येण्याची त्या ठिकाणी शक्यता अत्यंत कमी राहील. बाजारामध्ये तेजी ही त्या ठिकाणी कायम राहील. परंतु सरकारनं जर का स्टॉक लिमिट लावलं आणि धोरणात्मक दृष्ट्या जर का निर्णय जर घेतले तर दर्जेदार तुरीला अजूनही त्या ठिकाणी 9 ते 10,000 रुपयांचा टप्पा दर त्या ठिकाणी आपला पाहायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळतोय? तुम्ही यंदा तुरीची पेरणी केली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.